वेलकम टू सिझल अँड स्पाइस. आज आपण गावरान चिकन सुक्क आणि रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग आजच्या या झणझणीत गावरान रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी घेतले 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये घालूया आपण 2 छोटे चमचे मीठ, 2 छोटे चमचे हळद आणि खोबरं, लसूण, कोथिंबीरचं थोडंसं वाटण घालूया. आणि हे सगळं एक हातानेच खूप छान मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण घालणार आहोत 2 चमचे तेल. तेल छान गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की यात छोटासा कांदा चिरलेला, बारीक चिरलेला घालायचा आहे. कांदा भाजलेला आहे, जास्त करपू द्यायचा नाही. ते मिक्स केलेलं सगळं मिश्रण टाकून द्यायचं. चिकन छान हलवून घ्यायचंय. त्यावर ठेवायचं ताट. चिकनना स्वतःच असं पाणी सुटलं पाहिजे. वरतून थोडंसं 1 ग्लास पाणी टाकायचं. चिकन शिजतंय तोवर आपण मसाला बनवायला घेऊ. पॅन मध्ये थोडेसे खडे मसाले, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा धने टाकून थोडंसं हलवून घेऊया. जास्त हलवायचं नाहीये, थोडासा मसाला भाजून घेतला की काढून घ्यायचं लगेच. 1 चमचा जिरे, तेही भाजून घेऊया. खडे मसाले वगैरे सगळे भाजून झाल्यावरती 1 मोठा कांदा, तो छान भाजून घेऊया. थोडंसं वरतून तेल घालूया. कांदा असा थोडासा ब्राउनिश झाल्यावरती त्यात आपण घालूया 1 छोटा टोमॅटो. टोमॅटो भाजते त्यावर आपण चिकनला बघूया. चिकनला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. अजून 2 ते 3 मिनिटं ठेवूया. हे आपण झालेलं आहे, पाण्यामधून काढून घेऊया. आता खिसलेलं खोबरं हे आपण थोडंसं भाजून घेऊया. जास्त लाल करायचं नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं भाजलेलं टाकूया. खडे मसाले, कांदा, टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटा तुकडा आलं. आता हे सगळं मिक्सरला लावून घेऊ. बारीक पेस्ट तयार झालेली आहे. चिकन शिजल्यावरती चिकनचे पीस आणि मिठाचा रस्सा सेपरेट करून घेतलेला आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल, तेल तापल्यावरती त्यात घालूया आपण वाटण. वाटण छान हलवून घेऊया. बारीक गॅसवरतीच हलवायचं. वाटण भाजलंय, त्यात आपण घालूया 2 चमचे का घरचा मसाला. तुम्ही तुमच्या तिखटनुसार घालायचं आहे. अगदी तुम्ही कांदा लसूण मसालाही घालू शकता, फक्त थोडंसं जास्त प्रमाणात घालून. चिकन मसाला 1 मोठा चमचा, 1 चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला अर्धा चमचा. धने पावडर आपण मगाशीच घातलं होतं, त्यामुळे आपण थोडंसंच घालणार आहे. थोडंसं कोमट पाणी. त्याला थोडीशी उकळी येऊन देऊया. आणि जो मिठाचा रस्सा काढला त्याच्यात आपण हा मसाला टाकूया.
त्याच्यात आपण गरम पाणी ओतायचंय. गार पाणी बिलकुल टाकायचं नाहीये, गरम पाणीच टाकायचंय. कढईमध्ये आपण मसाला केला होता त्याच कढईत थोडासा अजून मसाला टाकायचा आहे सुक्क करण्यासाठी. त्याच्यात घालणार आपण 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धने पावडर. छान हलवून घेऊया. आता यात टाकूया मिठातलं काढलेलं चिकन. हलवून घेऊया. आता हे 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूया. रस्सा छान उकळलेला आहे. आता आपलं सुक्क सुद्धा तयार आहे. गॅस बंद करूया. थोडीशी वरतून कोथिंबीर घालूया. रस्सा सुद्धा झालेला आहे. गॅस बंद करून कोथिंबीर टाकूया.